झी 24 तास एक पाऊल पुढे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करण्यात आली। त्यानंतर आज पुन्हा डिझेल दरवाढीचे संकेत सरकारने दिलेत। डिझेल कंपन्यांवरचे निर्बंध हटवल्याने नागरिकांना आता तेल कंपन्यांच्या मनमानीला आणि महागाईला सामोरं जावं लागणार असल्याने नाशिकमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने पुन्हा एकदा महागाईच्या वणव्यामध्ये ढकललेलं आहे। डिझेल कंपन्यांवरचे निर्बंध सरकारने हटवल्यामुळे डिझेलचे दर तब्बल 9 रुपयांनी वाढण्याचे संकेत मिळत आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये ही दरवाढ होऊ शकते अशी भीती आता व्यक्त केली जाते। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अत्यंत मेधाकुटीला आलेले आहेत। दरवेळेस आंदोलनं होतात, मोर्चे निघतात, परंतु त्याचा कुठलाही परिणाम होत नाही। सरकार याची कुठे दखल घेतली जात नाही। सरकारच्या पातळीवरनं कुठल्याही प्रकारचं नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजना केल्या जात नाही अशी एक भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे नाशिककर संतप्त झालेले आहेत। आपल्याबरोबर काही नाशिककर आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे। वारंवार आंदोलनं होतात, मोर्चे होतात, परंतु त्याचा परिणाम होत नाही। आता पुन्हा तेल कंपन्यांवरचे निर्बंध हटवण्यात आलेले आहेत। नाही, ॲक्च्युली तेल कंपन्यांवर निर्बंध हटवल्यामुळे काय होतं आहे की महत्त्वाची गोष्ट त्यांची मनमानी चालू होते आणि त्याप्रमाणे रेट वाढले जातात। तर आम्ही आता असं ठरवायचं आहे की समाजाने म्हणजे प्रत्येक लोकांनी लोकशाहीमध्ये असताना प्रत्येकाने आवाज उठवला तरच काहीतरी गोष्ट होऊ शकते, नाही तर मग फार महागाईच्या झोक्यात सगळेजण आता अटकत चाललेले आहेत। तरी याच्यावर सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे। केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, हे यांचे फक्त या चोराच्या उलट्या बोमा असा प्रकार आहे। केवळ यांनी म्हणायचं असं झालेलं तसं झालेलं आहे, निर्बंध हटवायचे। हे कुठेही राज्यकर्ते हे कुठेही कामाला जात नाही, यांच्या अब्जा दिशेच्या प्रॉपर्ट्या होतात आणि इकडं हे सर्व दरवाढीचा जो फटका आहे हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना भोगावा लागतो। सरकारनं या सर्व रोषाला सामोरं जावं लागणार आहे। त्यासाठी सरकारने कुठेतरी उपाययोजना करावी आणि डिझेलची दरवाढ जी होणार आहे, संभाव्य दरवाढ ही तिथेच रद्द करावी, मागे घ्यावी अशी मागणी नाशिकमधून होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।